जर तुमच्या आयुष्यातून अशी कुठची व्यक्ती जात असेल जिच्यावरती तुमचं अफाट प्रेम आहे, तर ह्याच्यामध्ये तिचा लॉस आहे, त्या व्यक्तीचा लॉस आहे. ह्या गोष्टींमध्ये ना त्या समोरच्या व्यक्तीचं नुकसान आहे, ह्याच्यामध्ये तुमचं काही एक नुकसान नाही. कारण कदाचित त्या व्यक्तीने असा एक व्यक्ती गमावला त्यांच्या आयुष्यातून जो त्यांच्यासाठी काहीही करू शकला असता, जो त्यांना खुश ठेवण्यासाठी कुठच्या पण हद्दपर्यंत गेला असता. पण तुम्ही एक असा व्यक्ती गमावला आहे ज्याला तुमच्या आयुष्यात राहायची सुद्धा इच्छा नाही आहे. ज्या व्यक्तीला आत्ता तुमच्यासोबत राहायची इच्छा नाही आहे, या 2-3 वर्षाचा तुमच्या या प्रेम किंवा वॉटेवर जे काही एवढं रिलेशन असेल ते, तो व्यक्ती तुमच्यासोबत पुढचे 40-50 वर्ष कसं काढणार, या गोष्टीचा जरा विचार करा. आणि पॉझिटिव्ह साईडकडे लक्ष देऊन मी तर हेच सांगेन, जो होता आजचे केले होता आहे. कदाचित देवाने त्या व्यक्तीला मुद्दाम बाहेर काढला की तुम्हाला असा व्यक्ती डिझर्व करतो जो तुम्हाला 40 वर्ष काय 400 वर्ष जरी झाली तरी तो तुम्हाला सोडणार नाही, तुमची बाजू सोडणार नाही, तुमच्या सोबतच उभा राहील.